नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. रामराज्यामध्ये त्रिविध तापांचा मागमूस नव्हता. सर्वजण परस्परांवर प्रेम करीत होते आणि वेदांमध्ये प्रतिपादित केलेल्या मर्यादेमध्ये तत्पर राहून आपापल्या धर्माचे पालन करीत होते. धर्म हा सत्य, शौच, दया आणि दान या आपल्या चारही चरणांनी युक्त होऊन राहिला होता. स्वप्नातही कुठे पाप नव्हते. सर्व स्त्री पुरुष रामभक्तीत तत्पर होते आणि ते सर्व परमगतीचे अधिकारी झाले होते. अल्पवयात मृत्यू होत नव्हता की कुणाला कोणतीही पीडा नव्हती. सर्वांचे देह सुंदर व निरोगी होते. कोणीही दरिद्री नव्हता, दुःखी नव्हता आणि दीनही नव्हता. कोणीही मूर्ख नव्हता व शुभलक्षणांनी हीन नव्हता. सर्व दंभरहित होते, धर्मपरायण होते आणि पुण्यात्मे होते. सर्व स्त्री पुरुष हे नीतिनिपुण व गुणी होते. सर्वजण गुणांचा आदर करणारे व पंडित होते आणि सर्वजण ज्ञानी होते. सर्वजणांमध्ये कृतज्ञता होती आणि कुणामध्येही लबाडी नव्हती. काकभूषुंडी म्हणतात, हे गरुडा, श्रीरामांच्या राज्यात चराचराला काल, कर्म, स्वभाव आणि गुण यापासून उत्पन्न होणारे दुःख नव्हते. अयोध्येमध्ये श्री रघुनाथ हे 7 समुद्रांच्या मेखलेच्या पृथ्वीचे एकमात्र राज्य होते. ज्यांच्या रोमारोमात अनेक ब्रह्मांडे समाविष्ट होती, त्यांना या 7 द्वीपांच्या पृथ्वीचे राज्य म्हणजे काहीच नव्हते. उलट प्रभूंचा हा महिमा जाणल्यावर ते 7 समुद्रांनी वेढलेल्या सप्तद्वीपांच्या पृथ्वीचे एकमात्र सम्राट होते असे म्हणणे त्यांच्या एक प्रकारे निंदाच होय. परंतु हे गरुडा, ज्यांनी त्यांचा हा महिमा जाणला त्यांनासुद्धा मग प्रभूंच्या लीलेविषयी प्रेम वाटत होते. कारण तो महिमाही जाणण्याचे फल म्हणजे या लीलेचा अनुभवच होय, असे जितेंद्रिय श्रेष्ठ महामुनी म्हणतात. रामराज्यातील सुख संपत्तीचे वर्णन शेष व सरस्वती हे सुद्धा करू शकत नाहीत. रामराज्यामधील सर्व स्त्री पुरुष उदार होते, सर्वच परोपकारी होते आणि सर्वजण ब्राह्मणांच्या चरणांची सेवा करणारे होते. सर्वच पुरुष एक पत्नी व्रत होते. अशा प्रकारे स्त्रियासुद्धा काया वाचा मनाने पतीचे हित करणाऱ्या होत्या. श्री रामचंद्रांच्या राज्यात दंड हा फक्त संन्याशाच्याच हातामध्ये होता. भेद हा फक्त नर्तकांच्या तालसुरांच्या संदर्भात ऐकू येत होता. जिंका हा शब्द मन जिंकण्याच्या संदर्भात ऐकू येई. वनांमध्ये वृक्ष नित्य फुलत व फळत होते. सिंह व हत्ती आपापले जन्मजात वैर विसरून वावरत होते. सर्वच पशुपक्षी आपले स्वाभाविक वैर विसरून गुण्यागोविंदाने राहत होते. पक्षी गोड पूजन करीत होते. तऱ्हेतऱ्हेचे पशूंचे कळप वनामध्ये निर्भयपणे आनंदाने वावरत होते. शीतल, मंद व सुगंधित वारे वाहत होते. पुष्पांचा रस घेऊन भ्रमर गुंजारव करीत होते. वेली व वृक्ष हे मागणी करताच मध टपकू लागत. गायी मनासारखे दूध देत होत्या. धरती नेहमी पिकांनी भरलेली असे. त्रेतायुग असताना सत्ययुगातील स्थिती प्रकट झाली होती. संपूर्ण जगाचे आत्मा असलेले भगवान हे जगात राज्य करीत होते. हे जाणून पर्वतांनी अनेक प्रकारची रत्ने प्रकट केली. सर्व नद्या श्रेष्ठ, शीतल, निर्मळ आणि सुखप्रद स्वादिष्ट जल प्रवाहित करत होत्या. समुद्र आपल्या मर्यादेमध्ये राहत होते. ते आपल्या लाटांबरोबर किनाऱ्याला रत्ने टाकीत होते. ती माणसांना मिळत होती. सर्व तलाव कमळांनी फुललेले होते. दाही दिशातील प्रदेश अत्यंत प्रसन्न होते. श्री रामचंद्रांच्या राज्यात चंद्र हा आपल्या अमृतमय किरणांनी पृथ्वीला भरून टाकीत होता. जेवढी गरज असेल तेवढीच उष्णता सूर्य देत होता. मेघ हे जेवढे हवे तेवढेच पाणी देत होते. प्रभू श्रीरामांनी कोट्यवधी अश्वमेध यज्ञ केले आणि ब्राह्मणांना अनेक दाने दिली. श्री रामचंद्र हे वेदमार्गाचे पालन करणारे, धर्माचा धुरा वाहणारे, त्रिगुणातीत व ऐश्वर्यामध्ये इंद्रासारखे होते. सौंदर्याची खाण असलेली सुशील व विनम्र सीता ही नित्यपतीला अनुकूल वागत होती. ती कृपासागर श्रीरामांचा महिमा जाणत होती आणि मनःपूर्वक त्यांच्या चरणांची सेवा करीत होती. जरी घरामध्ये पुष्कळ दासदासी होत्या आणि त्या साऱ्या सेवेमध्ये निपुण होत्या, तरीही स्वामींच्या सेवेचे महत्त्व जाणणारी सीता घरची सर्व सेवा स्वतः आपल्या हाताने करीत असे आणि श्रीरामचंद्रांच्या आज्ञेचे अनुसरण करीत असे. कृपासागर श्री रामचंद्रांना ज्यात सुख वाटे तेच सीता करत असे, कारण ती सेवेची पद्धत जाणणारी होती. घरामध्ये कौसल्या इत्यादी सर्व सासूंची सेवा ती करीत असे व तिला कोणत्याही गोष्टीचा अभिमान किंवा घमेंड नव्हता. शिव म्हणतात, हे उमे, जगज्जननी सीता ही ब्रह्मदेवादिक देवांना वंद्य व नित्य सर्वगुण संपन्न होती. जिच्या कृपाकटाक्ष मिळावा असे देवांना वाटे, परंतु
जी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे, तीच लक्ष्मी आपला महामहिम स्वभाव सोडून श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर प्रेम करीत असे. सर्व बंधू श्रीरामांना अनुकूल अशी सेवा करीत. श्रीरामांच्या ठिकाणी त्यांचे अत्यंतिक प्रेम होते. ते नेहमी प्रभूंच्या मुखकमलाकडे पाहत असत की आम्हालाही काही सेवा करण्यास कृपाळू प्रभूंनी सांगावे. श्रीरामसुद्धा भावांवर प्रेम करीत असत आणि त्यांना सर्व प्रकारच्या नीतींचे शिकवण देत असत. नगरामधील लोक आनंदित होते आणि देवदुर्लभ असे सर्व प्रकारचे भोग भोगत होते. ते रात्रंदिवस ब्रह्मदेवांना प्रार्थना करीत की रघुवीरांच्या चरणी आपले दृढ प्रेम असावे. सीतेला लव व कुश असे 2 पुत्र झाले. त्यांचे वर्णन वेद पुराणांमध्ये केलेले आहे. लव, कुश हे दोघेही विख्यात योद्धे, नम्र व सर्वगुण संपन्न होते आणि असे अत्यंत सुंदर होते जणू श्रीरामांचे प्रतिबिंबच असावे. सर्व भावांनाही 2-2 पुत्रे झाली. तेही मोठे, सुंदर, गुणवान व सुशील होते, जे बौद्धिक ज्ञान, वाणी आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे आणि अजन्मा आहेत, तसेच माया, मन व गुण यांच्या पलीकडचे आहेत. तेच सच्चिदानंद भगवान श्रेष्ठ अशी मनुष्यलीला करीत होते.